एकी पुढे एक सरसावणी गोपिका एकी पुढे एक सरसावणी गोपिका सांगती राधा तुझं नाही ठाऊका एकी पुढे एक सरसावणी गोपिका एकी पुढे एक सरसावणी गोपिका सांगती राधानी तुझं नाही ठाऊका रात्री मंचकावर बोलता साजनी आवडीत भांगी धाडी आवडीत भाजी धाडी आवडीत भांगी धाडी आवडीत भाजी धाडी नाच होते नाच होते जेवणी आपले पैसे सारंग पाणी पैसे सारंग आयसा कंटाळी आयसा कंटाळी जगा जगा धनी तुझे आवडते जगा जगा तुझे आवडते एकी पुढे एक सरसावणी गोपिका सांगती घराने तुझे नाही ठाऊका कुमारी
एका पुढ्याच्या सरसावली गोपिका सरसावली गोपिका सरसावली गोपिका एकी पुढे एक सरसावली गोपिका एका पुढ्याच्या सरसावली गोपिका नागेच्या दाराने तुझं नाव ठाऊ का नागेच्या दाराने तुझं नाव ठाऊ का एकी पुढे एक सरसावली गोपिका एकी पुढे एक सरसावली गोपिका सांगतीला तुझं नाव ठाऊ का सांगता गाराने तुझं नाही ठाऊ का पुढे एक सरसावली गोपिका आपण लिहून आणलाय का तू आणि ताटक आहे ताटक आहे ताटक सांगती गाराने तुझं नाही सांगू काय असेल त्याच्यातच काय बोल परत तुझं नाही ठाऊ का काय तर मागूला एक पुढे एक सरसावली झालं दूर पडलं आहे का कधी फक्त एक पुढे एक हॅलो Hello.
एकी पुढे एक सरसावली गोपिका सांगती घराने तुझ नाही ठाऊका. एकी पुढे एक सरसावली गोपिका सांगती घराने तुझ नाही ठाऊका. रात्री मंचकावरी पौडता साजनी, रात्री मंचकावरी पौडता साजनी, औचिता येऊनी भांडी धाडी आणि नाहत होते अंतर सदनी, नाहत होते अंतर सदनी, येऊन या पुढे बैसे सारंग पाहू. ऐसा कंटाळा आणि हेला हेले एका जनार्दनी तुझे आवडती ताले. एकी पुढे एक सरसावली गोपिका सांगती घराने तुझं नाही ठाऊकार. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हर हर महादेव. एकी पुढे एक सरसावली गोपिका सांगती घराने तुझं नाही ठाऊका. रात्री मंचकावरी पौडता साजनी, अवचित भांडी धाडी आणि येणी, नाहत होते अंतर सदनी, येऊन या पुढे वैशे सारंग पाणी. ऐसा कंटाळा आणि येणे एका जनार्दनी तुझे आवडते तारे. देवाधी देवा जगत रे, देवाधी देवा जगत रे, परियसी केशवा विनंती भावी, परियसी केशवा विनंती भावी, परियसी केशवा विनंती भावी. देवाधी देवा जगत रहे जेव्हा परियसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐशी देई प्रेम काही कळा. आज या ठिकाणी चिंतन शिबिर करता निवडलेला जो अभंग आहे गवळण प्रकरणातला बालपिढीमधील संत एकनाथ बाबांच्या घातेमधील अभंग हा परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. पुन्हा आपल्याला पाठांतरातल्या गवळणी लागतात. आता मी कारले महाराजांचा आमचा विषय झाला. कारले महाराज देखील या वेगळ्या गवळणी घेतात. महाराज ही गवळण कशी काय महाराजांनी सांगितले, छान गवळणी महाराज घाते प्रकरणात नाही. वेगळ्या वेगळ्या गवळणी वेगळे वेगळे विषय ऐकायला मिळतात. देवाने काय काय केलं त्या विषयावरती म्हणता येतं. विठ्ठल एकी पुढे एक सरसावणी गोपिका. एवढी दोन वळी ध्यानात ठेवा. मागच्या खाल्ल्या म्हणायच्या नाही, दुर्पत वर्ग जोडायच्या आपल्याला. सांगती घरानी तुझं नाही ठाऊका, एवढंच ध्यानात ठेवायचं बरं का. तसं मातळवाडीत कारले महाराजांनी गवळण घेतली होती. महाराज पासलकर महाराज कोणती घेतली होती, लवलं रे वल्लभा कैसे जळले जीवा, दुसरे जरू ठेली प्रीती केली राघव, तुझं एकली कृष्णाला गमे राहती.
काकड्या सप्त्याला घेतलो होतो मागच्यावर घेतली होती का गवळणी? आता मला आल्या सांगितलं लोकांनी गवळणी भरल्या भरण्याचा विषय तोच आहे महाराज. याला आगळायचा विषय काहीच नाही. पण गवळण बदलले की महाराज चरित्र बदलल्या जातं. सांगण्याची जी काय बाजू आहे त्यामध्ये बदलल्या जाते. अशा प्रकारचा गोड अभंग या ठिकाणी शिवकथा चांगलं शिकवा. त्यांच्या डोक्यावर पाणी जातं महाराज. ते म्हणतात काय घ्यायला द्यायला नाही आम्हाला, तुम्ही बिघडला इथे बिघडा, आम्हाला बिघडू नका. तुम्हाला अजून एक सांगतो, कुत्रा उठल्यानंतर कॉलगेट बस दात घासण्याकरता बरेच कॉलगेट वगैरे घेऊन घासतं का? आणि मालकाने बैलगाडी जर झुकली तर बैल म्हणतात का ते की 100च पेंड्या टाका, वरती अजून 400 रचू नका. पण मालक अजून 500 रचतो महाराज. तशी काही माणसं ह्या संसाराच्या बोजामध्ये एवढी चंगरून गेली, आपल्या जीवनाचं चरित्र त्यांना कळलंच नाही महाराज. आणि आपलं जीवन असं पाण्यावरती वाहून घालवलं, जन्माला येऊन काही कौतुक केलं नाही. अशी काही माणसं आहेत महाराज, त्यांना दगड म्हटलेला आहे. चित्र कधी बरस करत नाही, वृषभ कधी म्हणत नाही माझ्या गाडीवरती किती पेंढ्या मालकाने रचल्या. तशी काही माणसं सुंदर देवाने आपल्याला नरदेह दिलेला आहे, पण तो नरदेह मातीमोल केला महाराज. त्यांना देवही कळला नाही महाराज आणि परमार्थही कळला नाही. आणि जन्माला येऊन कसं वागावं हे देखील काय. आता मी प्रमाणाने सांगतो महाराज. मी हसवणारा कीर्तनकार, मी प्रमाण सांगूनच कीर्तन करतो. जे संतांनी लिहिलंय तेच तुमच्या पुढे मांडणार. बाकीचं मी खोटं नाटक. अखिल विश्वाचा मालक आपल्या डोळ्यासमोर आपल्याला वावगं बोलायचं. काय नित्य नेमाविन अन्न खाई तोची स्वान, वाया मनुष्य पर भार वाहे तो शोभ. त्याला काय कळतंय का महाराज? जो सुगावला मावळला, जसा मानव तुकडा टाकेल तसं ते खातं महाराज. तसं विचार करा. पवित्र अशा सुंदरमय ह्या भूमीमध्ये आपल्याला संतांनी महाराज आपल्याला जन्म मिळवला. आणि ह्या जन्माचं कौतुक व्हावं, काहीतरी सार्थक व्हावं, काहीतरी महाराज जन्माला आला आणि ह्याने हाड म्हणावं की खुडखुड म्हणावी. ह्याच्याकरता जन्म नाही महाराज. जन्म असा एक गोड आहे महाराज. आणि तुका म्हणे जन्मा चंद्रामुनी शीतल पाण्यामुनी पातळ. अंतकरणाचा झरा फुटला पाहिजे माणसाच्या भक्ती करताना. पांडुरंग डोळ्यासमोर आला महाराज. प्रत्यक्ष पंढरपूर प्रति पंढरपूर तुमच्या डोळ्यासमोर दिसत बरं का. कल्लोळ प्रेमाचा तू माऊली मुनी माया. असा असणारा भगवान, जे जसे आई वडील आपल्यावर प्रेम करतात, आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात,
तसा भगवान परमात्मा देखील रे तुला जन्माला घातलाय बाबा, चांगला वाग, आळंदी पंढरीची वारी कर, गुन्हा गोविंदाने नांद सगळ्या गावाने कौतुक करावं, तालुक्याने कौतुक करावं, सगळ्या भागाने कौतुक करावं. ह्याच जन्माचा काळा गोड झाला ना. इंद्रिय एकदा चांगली भक्कम बनवली, प्रभूच्या नामचिंतनामध्ये नाहून निघाल्यानंतर महाराज काला म्हणजे तरी काय. भीमचंद जोशीचं तू रेकॉर्ड ऐकले का? मी नेहमी काल्याच्या चिंतनामध्ये सांगतो बरं का महाराज. दश इंद्रियांचा एक मेळ गेला, दश इंद्रियांचा एक मेळ गेला, ऐसा गोपाल होते आसे, ऐसा गोपाल होते आसे, कायाही पंढरी आत्मा कायाही पंढरी आत्मा आमचे वाडवडील महाराज भक्ती सागरामध्ये नाहून गेले महाराज. आमच्या गावासारखा तानाजी महाराज पासरकर बरं का, लय रंगीत म्हातारी माणसं आमची होऊन गेली कुठे परमार्थामध्ये महाराज. हा लय गोड परमार्थ बनवलं. अनेक लोक या ठिकाणी येऊन आमच्या गावामध्ये शिकून गेले महाराज. फार अधिकाराची हुशार माणसं होती महाराज. जुनी लोक आमची वाडवडील होऊन गेली महाराज. आणि म्हणून आज या ठिकाणी काल्याच्या प्रसंगानुसार सगळी इमानात थोपटेवाडीमध्ये उतरल्यात. काळा म्हणजे काय, दही भाताचा काळा हे आपण म्हणतोच, पण ज्याचा अंतःकरण शुद्ध झालं, पवित्र झाले. गणिका कोण होती? नामदेवप्पा शामगावकर काल्याच्या कीर्तनात दृष्टांत द्यायचे. काला म्हणजे तरी काय, एका कवळासाठी गणिका नेली वैकुंठी, गणिका नेली वैकुंठी, गणिका नेली वैकुंठी. अनंत नामाचा हा काला पुराण भरती बाबूला, अनंत नामाचा हा काला पुराण भरती बाबूला. एका कवळासाठी गणिका नेली वैकुंठी, गणिका नेली वैकुंठी, गणिका नेली वैकुंठी. गणिका कोण होती? कोण होती महाराज? आता आमचे महाराज पुढे बसले आहे. वेश्या होती, वेश्या. सुंदर देखणी होती महाराज. बरी लांब लचक केस होती तिची, देखणाचं स्वरूप. आणि येणारा वाटसून जोपर्यंत अंगामध्ये तारुण्य पण होतं तोपर्यंत आले महाराज. आणि ज्यावेळेस वृद्ध आलं, हातपाय थकल्या गेले महाराज. कोण वाटसून महाराज घराकडे तिच्या वाटेकडे डोळे लावून पाहिला, त्यावेळेस दरवाजासमोर पिंजरा बांधला होता. आता माझा जीव जाणार, हे राघवा, हे राघवा,
देवाचं चिंतन सुरू केलं महाराज. माझ्या ह्या पोपटाचं काय होणार, ह्याचं संरक्षण कोण करणार महाराज. तो राघोबा राहिला बाजूला, त्यासाठी इमान एका कवलासाठी गलिका नेली वैकुंठी. नाथबाबा सांगतात अनंत नामाचा हा काला पुराणे म्हणती पाऊस आला. वाल्या कोळ्याने किती पाप केलं महाराज. भगवंत जन्माला आले महाराज, 7 रांजण भरले होते. मारुतीराय आले, पळत 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 आले आणि अंजनी मातेचं दर्शन घेतलं. लंकेवरती झेंडा लावला म्हणले आम्ही. काय केलं आईला म्हणला, तशीच आईने मारली थोबाडीत बुवा. लंकेवर झेंडा लावून आलास होई. अरे माझं दूध प्यालास आणि काय रे लंकेवर झेंडा लावून आलास म्हणली. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. राम अवतारामध्ये आपण कोण होतो, सगळी माकडं होतो महाराज. हा बाजी केली ना महाराज, बोकराची बाजी केली होती महाराज. आमचे गुलाबराव नानकुडे महाराज सांगायचे एका वानराने दाबली एक ती उडाली महाराज. एकाने उडी मारली खाण्याकरता, आखी पंगत उडी मारू लागली महाराज. मग देवाला वाईट वाटलं. अरे अरे माझ्या भक्तांना एक पवित्र असा सुंदर, मी 8व्या अवतारामध्ये यांचं मनोरथ पूर्ण करणार बरं का. त्याचं देवालाच वाईट वाटलं महाराज. म्हणून मी तुम्हाला सांगतो आज मारुती जन्म झालेला आहे, हनुमान जन्म झालेला आहे. अंजनी मातेने खडकन थोबाडात मार हल्ली मारुतीची. अरे म्हणली माझ्या स्थानातलं दूध प्यालास आणि अखिल जगाच्या मालकाला लंकेत घेऊन गेलास, त्याच्यासाठी रावणाला मारण्याकरता एवढी कमजोरी माझ्या दुधात. अरे माझं दूध प्यालास, एवढी दुधाची तुला ताकद कळली नाही. आले भगवान परमात्मा आईचा हात धरला. आई साहेब मारू नका, हे मी नाही, मी जरी जगाचा महात्मा असलो, म्या बोलविल्या युद्ध बोले, म्या चालविल्या सुरवे चाले, मी हलविल्या प्राणू हाले, जो जगात ते चालितात. जरी एवढी मला सत्ता असली तरी आई साहेब मलाही तसं वागता आलं नाही. बोलिले वाल्मिकी तैसेची करी हा बघायचे म्हणले हनुमंतराया. सदानंद गुरुजी सांगायचे तुमच्या याला महाराज कीर्तनामध्ये स्तन पिळलं महाराज. ह्या डोंगरावर बसली होती, पलीकडल्या डोंगरावर जाऊन धार पडली त्याची. त्या डोंगराच्या ठिकऱ्या मग त्याच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. कुणाच्या जपाने वाटपाडा कोळी नाम सुमरे तो वाल्मिकी. नाम उद्धरिला तिने लोकू आपणा सहित ह्याला काला म्हणत्या. ज्याचं जीवन पवित्रमय झालं प्रभूचं नाम चिंतन करू त्याला देव कळला, त्याच्या जीवनाचा काला गोड होतो. सीता माता देखील म्हणजे आई साहेब का हो याला मारला. हवा सामान्य नाही मारुतीराया बरं का. नवरात्रनाचा हार सीतामाईने घातला, पाहिलेस फोडून मोती राम नाही अंजनीच्या सुता. तुला रामाचं वरदान एकमेकाने बोला, एकमुखाने बोला, बोला जय जय हनुमान. आई देव सांगू लागले आई साहेब जे मारुती आम्हाला करता आलं नाही ते मारुतीरायांनी केलं. हनुमंतरायाने काय केलं,
नाव त्याचे हनुमंता. बरं का, गोड प्रमाण दिलं मुंबईवाल्यांनी. तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो महाराज, हे गीत ऐकल्यानंतर काळजाचं पाणी होतं महाराज, काळजाचं पाणी. जो खरा भक्त आहे ना त्याच्या अंतःकरणाला पाजर फुटतो महाराज. हा, आमचं पाटील बुवा होऊन गेलं. पाटील बुवा म्हणायचे अशोक बुवा, त्याच्यामुळे म्हणावं शाळेमागे आम्ही गुरुवाळायला जायचो. मी म्हणून धावायचो मला म्हणायचं सगळं. मला बसायची म्हातारी माणसं आमची कडेला. तरुण पोरांचं नाही पण म्हातारी माणसं मला सारखी बोलवायची. गेली आमची म्हातारी माणसं महाराज, आणि तरुण पोरांनी चांगली आमची महाराज. लक्ष्मणा आली मूर्छा लागून या द्रोणागिरीसाठी राया. कुणाला सांगताय देव, अंजनी मातीला नका मारू, त्याला का मारले? द्रोणागिरीसाठी राया केलं शिवदान, तळ हातावर घेऊन आले पंच प्राण. हे पुढं म्हणलं, आज कुडग्याला मला बोलवले. SI ऑफिसर साहेब आला होता आणि सगळ्या महिला अथांग असा समुदाय बसला होता, आणि स्वतः SI कमिशनर ऑफिसर पिटीवर ते सगळ्यांना महिला मंडळींना मागं म्हणायचं. मोठा SI ऑफिसर होता. कुडग्याला 4 वर्षापूर्वी त्यांनी गीत गायलं महाराज. तुम्हाला आता काला म्हणजे काय थोडंसं सांगतोय. आपण गवळणीकडे त्या विषयाकडे म्हणून महाराज, कृष्ण परमात्मा आणि भगवान महादेव. आता महादेवांचं कालच्यापासून महाराज चिंतनच चाललंय आमच्या गावामध्ये. पहिल्या कीर्तनगारांनी महादेवाविषयीच बोलले, रात्री देखील कीर्तनगार महादेवाविषयीच बोलले, आणि महादेवाच्या रूपाने 11वा रुद्र म्हणून पहिले जर कोण आले असेल तर आमच्या गावामध्ये हनुमंतराय आले. चरण चरण जे आलो मारुतीराय आले महाराज, आणि आमच्या गावाचा कायापालट झाला त्यावेळेस महाराज. सगळी भूमी पवित्रमय झाली महाराज. माणसाला देव कळला, आणि म्हणून वाडवडिलांपासून चाललेला हा माझा हनुमान जन्म आणि त्याचा सोहळा आमचे गावकरी मंडळी करतायत महाराज. आता काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला 3च टप्पे सांगतो. काला म्हणजे नेमकं काय पहा. काला म्हणजे दैवात खायला जेवलो ह्याला म्हणलं नाही महाराज. एखाद्याला वाईट बोलताना आपल्या इंद्रियावरती किती राग येऊ द्या, आपल्या लेकाला कसं बोलायचं. आई जर आपल्याला बोललीस तर किती आपल्या ईश्वर आगे झाली होईल. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याने आपला क्रोध आवरावा, मुखातून वाईट शब्द येऊ नये, दुसऱ्याला शिवी देऊ नये महाराज. ईश्वर आगे झाली होईल, संत सुखी व्हावे पाणी. बरं का, जीभ दाताने चाविली, आपली कोयता घेऊन आपला होट तोडतो का आपण, जीभ कापतो का. कुणी 32 टाळली. एखाद्याने काय गुन्हा करता नको ते वाईट शब्द बोलवला, बरं का, नको ते शब्द बोलला महाराज. त्याच्याकरता आपण कमजोर होऊ नका, त्याला ज्ञानाचा उपदेश द्या. आपला अर्थ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. मग काला म्हणजे तरी काय, काम क्रोध केले घर रीते तुका म्हणे ते हे स्वतः भगवान परमात्मा तुमच्या हृदयात येऊन बसणार आणि तुमच्या जीवनाचा काला गोड होणार. कितीही सासू रागाने बोलले तरी लेकराला शिकवण्याकरता महाराज एका साडीला 10 ठिगळं लावले. तो मुलगा लहानाचा मोठा करते, आणि तीच सासूला मारण्याकरता लाटणं येऊन धावते ताते. पण तिला पुढे माहिती महाराज 9 महिने आईने आपल्याला पोटात वागवला,
लहानाचा मोठा केला. त्या माय माऊलीला कळलं पाहिजे. जशी आपण दुसऱ्याच्या आपल्या आईच्या पोटातून जन्म घेतला, ती सासू देखील आपली आई. तिच्यावर माया करा, तिच्यावर प्रेम करा. किती राग येऊ द्या, अंत करून पवित्र ठेवा. तुमच्या घरात देऊन आणल्याशिवाय राहणार नाही. ही साधू संतांचे प्रमाण आहेत. ऐका, थोडंच सांगतो तुम्हाला. भगवान महादेव त्यांचा काय हायफाय असा बंगला आहे का? तुम्ही ऐकले महाराज? ते कुठे जाऊन राहतात बंगल्यात? गजचर्मधारी मशाली राहिला. आणि कशा करता? या जगाचा काला गोड बाबा. पशु पक्षी माणसं जनावर त्यांचं वातावरण पवित्र आणि स्वच्छ राहण्याकरता भगवान शंकराने डोळं झाकल्यात. आई पार्वती आई साहेब आल्या मशानभूमीत सुधीत सुधीत डोळं पुसू लागल्या, अंग पुसू लागल्या. घाम चालला होता, पण मुखातून आवाज चालला होता, राम राम उत्तम अक्षरे कंठी धरली आपण शंकरे. राम राम कोणाकडे? त्या माझ्या धर्माचं संरक्षण व्हावं, जडजीवांचा उद्धार व्हावा, काळाची भाला लागू नये, त्याच्याकरता रामनामाचा जप चालला होता महाराज. पार्वती आई साहेब लय माझं भोळ आहे महाराज, पण काय करावं? ह्याच्या नावाचं मंगळसूत्र मी डोळ्यात घातलंय, पण ह्याच्यातलं मंगळसूत्र गळ्यातलं कसं आहे? नाग असायचा नाग. ते मंगळसूत्र कधी बाजूला त्यांचं झालंच नाही महाराज, त्यांच्या गळ्यामध्येच होतं महाराज. आता तुम्हाला प्रमाणाने सांगतो पुढं काय. दुसरं उदाहरण ऐका. आम्ही तानाजी व आम्ही पासरकर परवा वशाळ्यावर मी होतो आणि सागरातून लक्ष्मी निघाली महाराज. लक्ष्मी कस्तुर्भ मंगलाष्टक म्हणायला तानाजी बाबा मी पेटा पटायत बरं का. तानाजी महाराज हे मंगलाष्टक पुराणातले. त्या दिवशी वशाळ्यात महाराजांनी, तुम्ही ऐकलं आपण सगळे, लक्ष्मी पारिजात सुरा. ज्या मुलीच्या डोक्यावर आत शिदा टाकताना एक मंगल अष्टका जर आली त्या महाराजाच्या तोंडातून महाराज, त्याचं कार्य माणूस सुटलं होतं महाराज बरं का. असं मंगल अष्टके आपल्याला सांगायचं ना. लक्ष्मी आली महाराज. आता लक्ष्मी मिळण्याकरता महाराज प्रत्येकाच्या रांगा लागल्या होत्या. शंकर आलं, इंद्रदेव आलं, चंद्रदेव आलं, सगळ्यांनी रांगा लावल्या भाऊ. तिच्या गळ्यामध्ये हार होता महाराज, हार होता. आता जो तो हारात डोकं घालाय बघू लागला की ही मला बायको मिळावी, पण ती काय एवढी होती उद्या. हा म्हणले भगवान शंकराकडे पाहिलं, म्हणले हा बाबा चांगला आहे, मज देखणा आहे, नाग डोळे तरतरीत आहे, पण सारखं नामचिंतन करतंय, अंगाला भस्म लावलंय. म्हणले याच्यापाशी थांबायला नको, आहे चांगला, त्याच्यामुळं सगळी सृष्टी आहे म्हणली. तिथून पुढे निघाल्या. इंद्रदेव पुढं टावकारला होता. इंद्रदेवाला महाराज पाहिल्यानंतर म्हणजे याला सस्र बघ पडल्या. ब्रह्मदेवाच्या मुली करता एवढा पळत सुटला, एवढ्या दापा टाकल्या, एवढ्या मोठ्या मुलीला शेवटी ह्याच्या वासनेमुळे दगड होऊन पडावं लागलं. काय ह्या जर जीवनाचा काला इथंच थांबा, हे डोक्यात घ्या. इंद्रासारख्याला सहस्र भग करली, काला चुकला. त्या लेकराला ब्रह्मदेवाची मुलगी असून दगड होऊन पडावं लागलं महाराज. शिळा होती मनुष्य झाली,
लक्ष्मी आली आणि ज्याने महाराज विश्व निर्माण केलं त्या जगाच्या मालकापुढे उभे राहिले. हा पाहिलं महाराज कशाला आलीस का नाही म्हणले. मग तुला पुढे जागा नाही तू आलीस ना माझ्याकरता. मग पायाच्या नकापाशी थांबायचं. काय सांगितलं? पायाच्या नकापाशी सांगितलं. अगं असं माझ्यामध्ये तू काय पाहिलंस? काय पाहिलं? लक्ष्मी हसू लागली. असं काय मला विचारताय? तुमच्यात जेवढं गुण आहे इतर गुण कुणा ठिकाणी देखील नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. सर्व गुणाने संपन्न असणारे भगवंत देवा. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर देवाने महाराज असं समोर तिच्या तोंड केलं आणि तिचं डोळंच दिपलं. महाराज थोडीशी लाजली आणि गालावरती तिच्या हसू आली आणि काय म्हणलं? जीवे आवडे जीवारू, जीवे आवडे जीवारू, जीवे आवडे ती सांगू लागली जेव्हा मला काय तुम्ही विचारता जीवे आवडी जीवावणी नोहे शेनये गळा. तुम्ही कैसे आहेत बैसला तो माझे मनी. आणि मला कालच मोठी लावताना आमच्या शेताबाईने सांगितलं तो कसा आहे म्हणजे अशुभुआ तुम्ही मोठी लावते तुमचा आदम म्हणाला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. असा आपला मालक पाहिल्यानंतर काय पाहिजे तुम्हाला? काय नाही मला तुमच्यासारखा सुंदर पुत्र हवाय, माझ्यासारखा सुंदर पुत्र हवाय. माझा अशात काय पाहिलं पा. श्रीकृष्ण सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली येडी. मदन कोठारे बापुडे तेथे पुढे इंद्र आणि चंद्र महाराज. लक्ष्मी येडी झाली त्या मालकाचं रूप पाहिल्यानंतर. आणि कशा करता लक्ष्मीने महाराज त्याला अवश्य केला. देवा फार मोठं कार्य. जडजीव आहेत, संत मंडळी आहेत आणि या कलियुगामध्ये त्रास देण्याकरता मोठमोठे राक्षसाच्या रूपाने असणारा कली या माणसाला पिछाडणार आहे. ह्याच्याकरता देवा आपल्या दोघांची गरज आहे. आणि आपल्याकडे दोघांची गरज असल्यामुळे त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये महाराज जे संतांनी पंढरपूर निर्माण केलं आज 3च प्रमाणे तुम्हाला नंतर सांगतो महाराज. त्याच्या मागचा आहे महाराज कृष्ण परमात्मा. लक्ष्मीने महाराज त्याला माळ घातली. 16,108 पत्न्या खऱ्या पण खऱ्या 8च. छत्रपती शिवाजी महाराज भंडारा डोंगरावरती गेले. महाराज भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर जाता जाता मनामध्ये आनंद वाटला. माझे थोर साधू संत तुकोबरायांचं दर्शन घ्यायचं. भवानी तलवार कमरेला होती. महाराज भरजरीत शाल अंगावरती होता. मावळे बरोबर होते आणि भंडाऱ्याची वाट धरली. महाराज 1-2चा टाईम आणि श्री संतांची माथा चरणावरती तुकोबरायांच्या चरणावरती लोटंगण घेतलं. महाराज बरं का नमस्कार केला. तुम्ही मी शंगड किल्ला असल्यामुळे गरजो हरीचे पवाडे. मी खारावड्याला कीर्तन करायला गेलो होतो. मी सांगतो एक म्हातारा होता आणि तानाजी महाराजांचा पवाडा बोलत होतो. म्हाताऱ्याच्या अंगात आलो महाराज. अशी काठी फिरवली का नाही काढ्याचंच कीर्तन होतं महाराज. रक्त तापलं त्याचं. महाराज तुकोबारायांना पाहिलं. आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिरहरी. महाराष्ट्राचा राजा तुकोबरायांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर कमरेचा शेला काढिला. कमरेचा शेला काढिला. तुकोबरायांच्या
अंगावरून टप 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 असा घाम होता वाहत होता महाराज. कमरेचा शेला काढिला शेड्याने पुशी घामाला. महाराज घाम पुसू लागले. घाम पुसल्यानंतर कोण स्पर्श करतं म्हणून महाराज अवस्थेत आले आपल्या. बरोबर तुकोबराया, अहो तुम्हाला शिदोरी आणली, तुम्ही नामचिंतनामध्ये गुंग झालात. तुकोबराया, आमच्या हातचं खा, तुम्ही काय चालवलंय? महाराज सांगतात तुका म्हणूया हे पांडुरंग कथा. महाराज तुकोबराया सांगू लागले राजाला, ऐकलं जो चित्ता धरिलं कोणी, नका चिंता करू वस्त्र ह्या पोटाची, आणि माऊली आमची पांडुरंग. बरं का, हे तुकोबराया महाराष्ट्राच्या राजाला सांगतात. आता ऐका प्रमाण. शंकर नवे यो कृष्ण प्रमाणे मागच्या वर्षी कारले महाराजांनी आमच्या काड्याला दिलं होतं. बरं का, शंकर नवे योगी कृष्ण रवे भोगी तुका पांडुरंगी. तुकोबराया होता म्हणून सत्य झाले. अख्खा प्रसाद जगाचा मालक तुकोबरायाने स्वतः नाही, स्वतःचा उद्धार नाही केला. असंच मुलं लेकरं सगळं प्रपंच महाराजा ठिकाणी वाहवाट झाली. पण जगाकरता तुळशीपत्र ठेवलं, संसाराच्या नावे घालून या हा पुण्य धर्म केला. तुका पांडुरंगी प्रसाद लादला आरे बाई. कारले महाराजांनी प्रमाण दिलं का मागच्या वर्षी. विठाला जाऊ द्या. आता हा विषय तुमच्या पत्नी मांडला. आता कार्याचा प्रसंग सांगतो. एकी पुढे एक सरसा गोपिका सांगती घाराई तो नाही ठाऊका. आपण दररोज चरित्र ऐकतोय महाराज. चरित्र म्हणजे काय गाव महाराज. चरित्र गाताना कड्या कपाड्यामध्ये आवाज घुमल्या जातो महाराज. आणि कड्या कपाड्यात आवाज घुमल्यानंतर वाढ वडिलांचा उद्धार ही आरोळी वैकुंठापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत कैलासापर्यंत पोचली पाहिजे. वाढ वडिलांचा उद्धार झाला महाराज सांगतात. आणि त्या कार्याच्या चरित्रात आता वर्णन करायचे आपल्याला महाराज. गाईला ते लीला चरित्र गाईला ते लीला चरित्र गाईला लीला चरित्र
सगळ्या गवळणी महाराज नंद राजाच्या वाड्यावरती जमा होऊन आल्या. सगळं मग बरं का पापी जे भक्त इथून जर हात घातला दैते ते मातले सगळी प्रमाण मला पाठीत महाराज. यो काही अभंगाचा मोकळा नाही तोडपट आहे माझा. पण एवढं सांगायचं म्हणलं आपल्याला टाइम नाही महाराज. आणि म्हणून तुम्हाला मुद्द्याचं सांगतो आणि मुद्द्याचाच विषय मागतो महाराज. एक एक गवळण अगं कुठं चाललीस अगं काय चालले म्हणून काय सगळे गोपाळ घेऊन आला माझ्या वाड्यासमोरचा उभा राहिला. आम्ही शेजारलीची एवढी जोरात भांडणं झाली. एकामेकाच्या डोक्यावरती केसर राहिली नाहीत आमची एवढी हाणामारी दोघींची आणि एका जीवानी वागणाऱ्या. आणि ह्याने काय केलं तिथं कळ लावली जाऊन काय केलं तिने दही दूध साठवून ठेवलं होती. मालक म्हणला आज आपल्याला गुजरवानं पोरग झालंय खंडोबाला जाऊन नवस करायचा आहे. देवदुधाचं त्या ठिकाणी त्याला त्याच्या डोक्यावर धार वतायची आणि नेमकं देवाने ऐकलं. बावड्या म्हणला देवा ते बघ तिची मडकी गाडगी बघ म्हणला कशी शिक्यावरती लांब बांधून ठेवल्या. देव म्हणला काय काळजी करू नका आज तिच्या घरावरती दरोडा आपणच टाकायचा. गेलं ना महाराज भगवान परमात्मा गेलो महाराज. दही जांभूळ गाडगी काय होतं तेवढं दही लोणी खाणं. ती मडगी गाडगी सोडली आणि पुढे नेऊन बांधली. लय एका जीवाने वागत होत्या. सगळ्या गाव म्हणायच्या ह्या पुरी जर चालल्या ना चिकार पुरी पाहिल्या मैत्रिणी पाहिल्या पण ह्यांना तोडच नाही. काय दोघींचा एक विचार काय दोघींचा एक प्रपंच किती गोडीने बोलत्यात किती गुणगोविंदाने राहत्यात. देव म्हणला या राहत्यात या प्रपंचात नाहून गेल्यात पण यांना देव खाला नाही. मी यांना दळा शिकावला पाहिजे थोडासा. मग देवाने काय केलं महाराज सगळं खाल्लं. बुवा आता बुवांना माहिती आहे हरिविजामधलं आहे आपल्याला वावगं नाही सांगायचं. ती गाडगी मडकी सोडली शिंकी सोडली तिच्या घराला नेऊन बांधली. कशी बांधली फोडून तोडून मोकळं करून तिच्या घराला बांधली. आणि ती उठली अगं बाया म्हणली लोणी कुठे गेलं दही कुठे गेलं. आता म्हणली काय नवऱ्याने मारल्याशिवाय मला राहायचं नाही. घाबरून गेली महाराज. घाबरून गेल्यानंतर दरवाजा उघडला म्हणून जाऊन आपल्या मैत्रिणीला सांगावं तर परदर्शन तिला आपल्या मैत्रिणीच्या घरात दिसलं. अगं वा म्हणली चांगली केसानी गळा कापणारीस गोड गोड बोलतीस. आता मी माझ्या देवाला मी कसा नवस फिरू. माझ्या नवऱ्याने जर मला मारलं म्हणजे तुला गोड वाटेल का. अगं झालं काय मी असं केलंच नाही. हुमरा तुमरी झाली. पेंद्या म्हणला देवा चला तकावली बघायला. काय म्हटले चला तकावली बघायला. तुम्हाला डोळ्याने तमाशा धावतो पिक्चरही धावतो. आमचे बाळबुवा प्रमाण देतात आता त्यांच्या लक्षात येते का नाही मला नाही माहीत. ती म्हणली हे बघ हे माझं मडकय हे माझं शिंकय आणि हे तुझ्या घरात आलंच कसं काय. माझ्यासंग गोड बोलतेस माझ्याच घरातल्या चोऱ्या करतेस काय. बाळबू आमचे देतात प्रमाण त्यांच्या लक्षात नाही. एक म्हणे लोणी माझी बक्षी चक्रवाली तसे भावे विरलिया म्हणे राज. ती म्हणली अगं एक म्हणे लोणी माझे बक्षीस चक्र पाणी फोडले भांडे मिरजलिया म्हणे रांडले. अगं ती म्हणली हो बाजूला तुझं तर काहीच नाही केलं म्हणली. दिवाळीला म्हणजे माझी लेक आला होता जावई आला होता काय आनंदाचा थाट मी केला होता आणि आनंदाच्या थाटामध्ये त्या ठिकाणी पंत्या लावल्या होत्या. सगळा गाव म्हणजे माझ्या घराकडे बघत होता. काय म्हणली सगळा गाव माझ्या घराकडे बघत होता. ह्याला काही देखावलं नाही. आला बापांना घेऊन आला तर आला काय गप बसलाय का तेव्हा जसा वालीला टांगला होता परवा महाराजांनी सांगितलं भाषेला चिमण्या बदक वर त्याच्या पाळण्याला बांधली होती आणि अंगतच्या वालीचा पुत्र कोण
अंग पाळण्यात झोपलं होतं आणि रावणाला पकडून आणलं होतं, त्याला उलट टाकलं होतं. मग रावणाला काय केलं वालीने, दहाळा फवारा मारला त्याच्या तोंडावरती दहाळा फवारा मारला. तसं म्हणले दिवाळीच्या सणाला बाळगो तुम्हाला प्रमाण द्या बरं का, तुमचं पाठ आहे, तुमचं प्रमाण पाठ आहे. दिवाळीच्या सणाला जावई आला, लेक आला, चांगल्या करंजा कापण्याचं ताट भरून जेवायला वाढलं, गोपाळ घेऊन आला, नेमका दारा पुढे माझ्या फौज घेऊन आला. आणि मला काय मागून माहिती म्हणले, मी पुढं अशी काढीत होते, मागून म्हणले काय त्याला करायची त्याने ते की काय ओळख होते म्हणून बघायला गेली तर हा मागून काय केलं महाराज की प्रमाण, अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी, वरी मुते चक्रपाणी, वरी मुते ती म्हणजे अगं तुझं कायच नाही हो बाजूला. तिसरी आली पुढं म्हणजे माझं ऐकायची का काय केलं तुम्ही सांगू का. एक आईने आपल्या लेकराला तालुक्याचा कलेक्टर बनवलं. कलेक्टर जगाच्या इथं तात्या नोकरी चाकरी करून तालुक्याचा कलेक्टर बनवला लेकराला. कलेक्टर बनवल्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सून नांदायला घरात आली. सून नांदायला घरात आल्यानंतर महाराज तिचं तोंड साधा वाकडं होतं. ती काय म्हणायची, माझ्या नवऱ्याला एवढा पगार, गाडी घोडं आणि हिचा पहिल्यापासून जशी पाहते तसा अवतार असाच. सासूला काय म्हणायची, जसे नांदायला आले कधी साडी चांगली लुगडं धुवत नाही, कधी वच करीत नाही, हिला दहाला नट्टापट्टा करायला लागायचा. तर सासू जुनी महाराज ते कशाला जाते नट्टापट्टा कराय. पण जिनी आपल्या लुगड्याला 10 टिगळं मारून गाठ बांधून लेकराला कलेक्टर बनवते, त्या आईचा केवढा इतिहास मोठा असेल महाराज. दोघींचं पटतच नव्हती महाराज. स्वयंपाकावरून भांडणं, जेवायला बसल्यावर भांडणं. आणि म्हणून एक दिवशी मुलगा आला, गाडी लावली महाराज आणि आली पत्नी, पण नाकाला झटका मारला. नाकाचा झटका तांब्या देतात. मुलाने ओळखलं काहीतरी वातावरण आज घरात. एकी पुढे एक सरसावणी गोपिका. माझा आई मुलाला कळालं हिने नाकाला झटका मारला म्हणजे काहीतरी घरामध्ये वातावरण घेतलं. म्हणलं तांब्या घ्यायला काय गरज आणलंय बाहेर. तांब्या घेतला, पाय बी धुवले, गेला घरात. घरात गेल्यानंतर टायर घेऊन आली. टायर घेऊन आल्यानंतर परत नाकाचा झटका मारला. बघा घरात भांडणं झाली की नाकाचा झटका नाही चालतो. टायर दिला, परत नाकाचा झटका मारला. आता जाऊ द्या, त्याच्यावर झालं तरी काय बोलला नाही. जेवायला बसला, भाकर मोडली, भात वाढला. भाकर मोडता मोडता शेवटच्या घास मोडत असताना परत नाकाचा झटका मारला. आता तिचं नाका दुखा, मला काय करायचे, लगेच मला हिला बोलायचं नाही. परत मारला महाराज नाकाचा झटका. जेवण झालं महाराज, गेला महाराज. आता बसला बाजूवरती जाऊन, तेवढ्यात ही आली, परत नाकाचा झटका. अगं म्हणला झालं काय, तुम्हाला कळत नाही का म्हणला, तुझं नाही ठाऊक का, तुम्हाला ठाऊक नाही का, तुमची आई काय करते ते नांदायला आल्यापासून मला सारखी त्रास देते, माझी बॅग भरते, मी आपली निघून जाते. अगं म्हणलं आई काय, नवरा शाना असावा लागतो, नवरा शाना असावा नाही म्हणला. कशाला जाते साहेब, धरलं मला डोक्यात, तिच्या डोक्यावर हात ठेवला. आई जरा म्हणजे तू शिकलेली समजलेलीस, आई आज ना उद्या माझी जाणारी आहे, तू कशाला काय नाही नाही म्हणजे तुम्हाला आईच गोड वाटते. तिच्या डोक्यावर हात ठेवला होता, आईचं चिंतन केलं. अगं येडे 10 ठिकाणं लावून माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं. मी या तालुक्याचा कलेक्टर आहे. मला आई माझी समाधी लागलेली आहे करा, मायेचा सागर धीरे धीरे झिला दिले जीवनाला आकार. मगाची चांदणी तू, चंद्राची पूर, तुझी शीतल छाया मला आहे जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल. आई देवापाशी मी ग, फक्त
झाटलं होतं. हा म्हणजे डोक्यावर हात काढा, मला माहिती आहे कोणत्या देवाचं चिंतन चाललंय. मी तुम्हाला काय सांगतो, एकी पुढे एक सरसावली. ती चौथी म्हणजे अगं तुला नाही माहित, अगं याने माझ्या रातच्या 12 वाजता घर पेटवलं. घर काय म्हणतीस? अगं यशवय, तुझ्या कृष्णाने रात्री 12 वाजता माझ्या घरावर आगीचा टेंबा ठेवला. घराला आग लागली. काय करायचं आम्ही, कसं राहायचं या गोकुळामध्ये? बरं का, देवने या लागण तुझ्या घराशी लागलं, तुझ्या घराशी लागलं, तुझ्या घराशी लागलं. एक म्हणले अगं तुझं तर काहीच नाही, माझा नको तो तमाशा केला. काय नाही, खेळत होता इटी जाऊन, खेळता खेळता इटी उडाली आणि तिच्या नवरीच्या कंबरड्यात जाऊन बसली. कुणाच्या? ती रस्त्याने चालली होती फिरण्याकरता, नटून तटून चांगली साडी घातलेली, चष्मा लावलेला, डागडागिने घातलेलं, काजळ लावलेलं डोळ्याला आणि रंग पावडर लावून रस्त्याने फिरायला चालली होती तात्या. आणि तेवढ्या देवाची इट्टी उडाली ना महाराज. का उडाली? अरे संसारात पावडर लावून, डोळ्याला काजळ पासून, कृष्णांजली एक येळा डोळा गाडीचे आडळ, हे तुम्हाला दिसाला. तेवढे दुःख गेले, पिटली भ्रांती पाडळ, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाखविला. सोदेव बाप रखमा देव विठ्ठल दिनाचा दया, कावा थोडा प्रपंचात देव कळायचा. म्हणून त्याच्या कमरात इट्टी हाणली महाराज. तेव्हा इट्टी हाणल्यानंतर म्हणले तू माझा नाद करू नकोस, देव मला आमचाही करू नकोस, तुम्हाला कमी समजू नकोस. पेंद्याला म्हणला बावड्या, हिचा घर क्रमांक टिपून ठेवले संध्याकाळून, हिला आज आदलच गाडवायची. घर क्रमांक टिपून ठेवला, जिवली खावली 12-1 वाजता. बरं का राजा भाऊ, नेमका तिच्या घराला उतारला. घर तासा नाही उतारला, सगळ्या आळीने ह्या बोळाला फिरला, त्या बोळाला फिरला, त्याच्या शेतात जा, ह्याच्या शेतात जा, काहीतरी पाहिजे ना जवळ. शेतात गेल्यावर वस्तू घावली महाराज. त्याला वस्तू घावली म्हणजे आता तशीच पिशवीत घालून ठेवा, सोडू नका. तात्या कळलं का? जे सापडलं ते पिशवीत ठेवलं तोंड बांधून, आणि म्हणलं आता सोडायचं नाही. केव्हा सोडायचं? जी आजीने आपल्याला दम दिला, संध्याकाळून 12-1 वाजता तिच्या घरात जायचं आणि ती पिशवी मोकळी करायची. बाळू महाराज तुम्हाला कळालं का? आता प्रमाण आहे का महाराज? मी नेहमी प्रमाणाने सांगतो महाराज, मी वर पण सांगणार नाही. मला बुवा चांगलं म्हणावं, मला हसण्याकरता लोकांनी. बरं का महामृदुंबनी महाराज, आमचा गपजुले महाराज, तरणा भाग्यवंत, पाचार्याकडे अशी मुलं घडावी, त्या घराचा उद्धार होतो महाराज. नटे हारी कीर्तनी महाराज. मी दुकानावर गेलो, आल्या महाराज तोंडात गोडवाणी पान, मुजरावाणी उठी, साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कळलो. विचारलं कधी जा महाराज, मला काय कमी आहे का? तेव्हा काय उतार आला? एवढ्या एखाद्या जर लेकराच्या तोंडात असतो, माझ्या बापाने किती कमवलं, मी कशाला परमार्थ करतो, पण लेकरू म्हणलं महाराज मला काय कमी आहे का? पण मी परमार्थामध्ये आलो, माझ्या घराण्याचा उद्धार झाला. आमचं मामा कातर कापता म्हणायचे, बुवा कसा काय आमचा नातू पकवात बिकत वाज. हाव मामा गोड तरणा भागीवंत, नटे हारी घराचं कौतुक आहे महाराज. घराचंच नाही महाराज, आमच्या खानापूरचं, मुनेरवाडीचं, थोपटेवाडीचं, सांबरेवाडीचं हे उगवत्या सूर्याला आणि चंद्राला मावळणारा एवढं तेच नाही, पण असं असणार ते जल्याक्रमामध्ये. संस्कृती घरात चांगली नांदल्या जावं. मोडी बी बघा, पुढे जरी मला पाहिलं तरी महाराज थांबा रात्रीच कीर्तनाला आली, तुम्हाला दर्शन येऊ द्या. असा चंद्रासारखा लेख जन्माला येतो महाराज, आणि तो परमार्थ करतो.
आपण उरकू घाबरू नका एवढं प्रमाण सांगतो आणि आला महाराज ती झोपली होती अशी गोरायला लागली अशी गोरायला लागली बोबड्या म्हणला देवा तिचं दंड दाबू का म्हणा दंड दाबू नको म्हणला हिच्यात बरोबर फजिती करतो तिचा फवारा झाला की हा गोरायचा दोघांचा गोरायचा आवाज असता हळूच गोधडी काढली आणि मध्ये मुंगूस सोडला मुंगूस सोडल्यानंतर काय तरी जाऊ उडले असेल त्यांची विचार करा बरोबर त्याचं दोथार कुणाकडे हिची साडी कुणाकडे प्रमाणाने सांगणारा माझ्या माता मावल्या तुम्ही सगळी मंडळी बसल्या शब्द विचार करून सोडावीत महाराज आता काही काहींच्या आपल्याला नाही वाईट बोलायचं बुवा झालं म्हणजे काय आर्यन कार्य नाही महाराज जगाचा मालक येतो शब्दा बोलताना चांगली बोलावी भगवंत कानावर ऐकतात देवाच्या देखील महाराज देवालाही कळतं महाराज आणि बोललं महाराज त्या ठिकाणी चिरजा उडाली महाराज त्यांची आणि यशोदे आहे का करा काय झालं लाडका हा कानबाई तुला याची खोडी किती साडू मई पत्र सिंधू तुझ्या कृष्णाने काय केलं आम्ही असता माझ घरी रात्र झाली 2 प्रहरी मी असता पती शेजारी यावती हारी तुझा आला काय केलं महाराज ते असणारं मुंगूस आमच्या दोघांच्या मध्ये सोडलं आणि अशी आमची तिरधा उडाली काय सांगू यशोदे या तुझ्या कृष्णाने लय त्रास नागत म्हणजे तुझं तर कायच नाही माझा तमाशा ऐकायचा आहे का म्हणली एकी पुढे एक सरसावणी गोपिका एक सरसावणी गोपिका सांगती घरानी तुझं नाही ठाऊ सरसावणी गोपिका एकी पुढे एक सरसावणी गोपिका मला जरा कॅमेरा फिरूचा ना आता मी कीर्तन उरकायला आणि थोडं वाढवा मारुती सारखं शाप मागच्या वर्षी साबरवाडीत असं झालं म्हणजे बुवा भाजी नाही वाढवा मग त्या बुवाने कीर्तन लावावं विठ्ठल ती म्हणली अगं यशोदे आई हा अशी गाठ मारली कोयत्याने तुडीत्यात कुऱ्हाडीने तुडीत्यात आगनी लावित्यात काही सुटायला मागे ना असा तमाशा झाला अरे 10 वाजले 11 वाजल्या रामभाऊचं घर का उघडाला सगळा गाव गोकुळ जमा झालं मला गोकुळ जमा झालं दरवाजा उघडून पाहिला तर ह्याचा हा पिक्चर घरामध्ये अहो काय झाले 9 बायको 7 फूट हे 5 फूट
हे असं बोकडासारखं लाकाटले दाढीवर करून नको नको झाला तमाशा घरामध्ये महाराज आणि त्याचं प्रमाण आहे आणि अगं म्हणजे बाळूबा महाराज तुम्हाला अजून एक प्रमाणे गोड याच्यात तर बरोबर आपले कीर्तन ओळखू तुमचं गोड आवाज आम्हाला लोकांना ऐकू द्या तुमच्या पाठ्यातलं प्रमाण हाय ग म्हणजे तुला माहित आहे का वा म्हणजे सगळ्या जणी बाजूला अशी टिंगल करतात का काय रात्री झोपताना माझ्या नवऱ्याची गाडी माझी येणीची गाठ मारली आणि एवढा आमचा तमाशा झाला काय ग म्हणली ए चावडीवर बसला होता बापाच्या मांडीवरती नंदराजाच्या मांडीवर काय ग म्हणली रस्त्याने चालली होतीस रात काय मला लय दम देत होतीस आलीस का नाही माझ्याजवळ आता देवा पाया पडते अरे बाबा आता मशा नको नको झालं येणीची गाठ आणि दाढीची गाठ मारली सुटता सुटेना चिकार जाळली कापली पण तुटता तुटेना कृष्णा हे तुझ्याशिवाय होणार नाही दिकून या दया आली चित्तान कृपेने पाहता मुक्त केली महाराज फक्त ती नजर सुटली आणि ती दाढीची येणीची गाठ सुटली महाराज बाळूबा प्रमाण द्या ना ती सरियाली दाओली जाने बाय काय केली करा तिसऱ्याने धावत याने ग बाई काय केलं तिसऱ्याने धावली याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी येणी डोईची गाठ मारिली गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ जाताना म्हणून महाराज दुसऱ्या प्रमाणात सांगत्यात दुसऱ्या प्रमाणात सांगितलं काय सांगलं रात्री मंचकावर पवळाता साजली आली 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 आवडीत भारी आली आली एकी पुढे एक सरसावली गोपिका एकी पुढे एक सरसावली गोपिका एकी पुढे एक सरसावली गोपिका एकी पुढे एक सरसावली
धोत्रेवाडी आणि दुरुप करा. Thank you.
बोरकर आणि वर्दळ त्याच्यानंतर देवाने पावलं ठेवली. तिने महाराज फार अट्टास केला होता. महाराज बरं का, तिने फार मोठा अट्टास केला होता. हा जगाचा मालक यावा
तिने झाडूने किंवा असं लोटण्याने अंगण नाही झाडलं, झाडूने किंवा लोटण्याने असं अंग झाडलं नाही. तिने काय केलं, आपली केसाची येणी सोडली, केसाची येणी सोडली आणि तुळशीच्या ओट्यापासून तर आपल्या घराच्या दारापर्यंत अंगण झाडीत आली. महाराज कोणी यायचं, आज देव यायचा, देव यायचा, देव माझ्या घराला येणार आहे, देवाची पावलं लागणार आहेत. आणि एवढी मोठं लांब लचक तिची ती येणी त्या केसाने आपलं अंगण झाडीत होती. महाराज अरे काय महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांचं गवळणीचं प्रमाण आहे. महाराज आपल्या केसाने रस्ता झाडणारी ती गवळण आणि भगवंतासाठी 8 तास करणारी तिच्या घराला दाखल झाली. घराला गेल्यानंतर काय केलं महाराज, जाडीत होती, फक्त आशीर्वाद दिला. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, तुझा संसार आज धन्य झाला, तू माझ्या ध्याना मनामध्ये माझी आठवण केलीस. महाराज सांगतात तिचा संसार प्रपंच झाला. मी जाडीत होते लिपीची सून चुलीवरती आता गॅसले घालीत. पहिले असं काही शेगड्या वगैरे चुली होत्या आणि त्याच्यावरती पाणी तापवायचं. पाणी तापवल्यानंतर तिने महाराज आपलं नाणीमध्ये ओतून घेऊन गेली. महाराज तिसरं प्रमाण आहे बरं का. नाणीमध्ये घेऊन गेल्यानंतर आंघोळीला बसली. पेंद्याला म्हणला, पेंद्या असा बोल टाक की माझ्या बेटीने ज्या ठिकाणी आंघोळ करती त्या ठिकाणी जाऊनच चेंडू पाडला पाहिजे. पेंद्याने बॉल फेकला आणि ह्याने बॅट मारल्याबरोबर चेंडूची घोडाला ते नेमकी आंघोळ करीत होती ना तिथं जाऊन पाडला. म्हातारी राखण करायला बसली होती, तसा नाही पडला महाराज. पहिला म्हातारीच्या डोक्यात पडला, जाऊन म्हातारीच्या डोक्यात जाऊन आदळल्यावर तिथून उडाला आणि हिच्या नाणी जाऊन पाडला. अहो तो जगाचा बाप होता. महाराज सांगतात खेळतो येण्याची खेळावा. आमचे गुरुवारी नानगुडे महाराज सांगायचे, नटतो येण्याची अवगावा, लपून जीवे न कळे जीवा. अरे सगळा आईसा हा नागवी माया सूत्रधारी, सगळी कळा करणारा जाणणारा सगळं महाराज ह्याच्या अंगामध्ये खेळ होतो. महाराज चेंडू उडवायचा, निर्माण करायचा, सगळा हा जगाचा बाप होता. नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे, काय करील कोण काय सोडविल कसं त्याचं त्यालाच माहित. आईच्या खोड्या करून आपण
पैसा जाऊन पळाला माई आणि लपला एका जनार्दनी भला आता सापडितना सोडे मी तुला आता सोडणार नाही तुला यशोदे. अगं माझी सून हात असताना तिच्या बादलीमध्ये जाऊन चेंडू पडला आणि म्हणतो माझा चेंडू आलाय मी काय तुला बघायला आलो का बघ माझा चेंडू आला कराय का. महाराज सांगतात काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भवरागे आळ घेता सारंग धरागे. पुढे सांगतात काय 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी विठाल विठाल झालं. बोला पुंडली कवरला विठोल श्री ज्ञानदेव झालं 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 झालं. ती म्हणली अगं मी आंघोळ करीत असताना मी नाहत होते परसात चेंडू आला माझ्या आमचे लक्ष्मण बुवा म्हणायचे बरं काय गाव चेंडू आला माझ्या अंगणात. आपले लक्ष्मण बुवा यातला पुरकर गुरुवारे त्यांच्या काल्याच्या कीर्तनामध्ये विषय मांडायचे महाराज. ऐक ऐक यशोदे बाई ग तुझ्या हरीला सांग काय. पण तिसऱ्या प्रमाणात सांगतात नाथ होते अंतर सदानी नाथ होते अंतर सदानी. आईसा कंटाळा नेला हेने एका जनार्दनी आवडते तुझे ताने. एवढा 5 मिनिटचा दृष्टांत सांगतो आणि शेवा म्हणतो. इकडे आपल्या लेकराला नटवलं थटवलं बरं का महाराज. चांगलं नटवलं ती म्हणायचे माझा चंद्र आहे माझा सूर्य आहे माझं सोनं आहे माझं छकुल आहे माझं सोड्याचं कड आहे माझा काळजाचा तुकडा आहे. कृष्ण म्हणायचा कोणाचे घर हा देह कोणाचा. अगं माझ्याकडे बघ माझं एकदा नाव घे तुझ्या प्रपंचात तुझा प्रपंच सुखाचा होईल. हा माझं नाव घे ना एकदा. सावळा हो हरी सावळा मदन मोहन काळू चिंतन कर तुझा संसार धन्य होईल पुण्य होईल. त्या पोराला चालली होती रस्त्याने घेऊन एवढंच सांगतो. आणि पासलकर महाराज तुम्ही प्रमाण द्या शेवटचं. एका जनार्दनी आणला कंटाळा येणे ऐसा कंटाळा आणला येणे एका जनार्दनी आवडते तुझे पाणी. ऐसा कंटाळा
दुसरी आपली पारोबाई ओटीवर चावडीवर बसली होती. 2-4 म्हाताऱ्या बसल्यावर महाराज कौतुक करतात. आमच्याची सून चांगली, तिने डोक्यावर पदर नाही घेतला, इकडे काहीतरी तोंडात टाकले, एक काहीतरी सासूच बोलत होती. काय बाया असा काळ होता का? आमच्या काळात आम्ही किती डोक्यावर पदर घ्यायचो. गावचा पाटील पाहिला तर पायातल्या चपला डोक्यावर घ्यायचो, पण पाटलाला दावीत नेतो. पण आताच्या पोरी कशा वागत्यात, काय करावं बाया, काळ बदलला. ह्या म्हाताऱ्या बोलत होत्या. आणि तेवढ्या ती आली मार फॅशन बिशन बदलून आहात तुम्ही मोठ्या डाळगज आले. डाळगज म्हणजे काय? परवा महाराज आपण ऐकलं ना, महाराजांनी सांगितलं नवऱ्याची परवानगी नाही, सासऱ्याची परवानगी नाही तानाजी महाराज. आणि सलूनमध्ये जाऊन येणार, सलूनवाल्याला म्हणणार हो लांब भली येली पार गुडघ्यापर्यंत, मला बॉब कट करा. तिला म्हणत्या डाळगज. तुम्ही मोठ्या डाळगजागे नवऱ्याला एक रंग बाहेर एक रंग. तिला महाराज सांगतात तिचा संसार सुखाचा कधी होत नाही महाराज. तिच्या अंतकरणामध्ये जी नवऱ्याची पूजा करते, पतीची पूजा करते, तिने चांगलं वागावं म्हणून ढालगज आली महाराज. जिच्या संसारामध्ये ढालगजपणा आला तिच्या संसारामध्ये देव नाही. अगं बया म्हणली, बघा म्हणली आमक्या तमक्याची सोनबुवा केस कापल्यात, टिकली लावली, पोराला घेऊन शाळेत चालली नट्टापट्टा करून. असं काय म्हणती? माझा पोरगा, माझा सोन्या, माझा छकुला, माझा राजा, माझा जीव की प्राण, माझं सोन्याचं कडं, चांदीचं कडं, लय काय काय बायला मंडळी सांगते महाराज. म्हणतात बिचारा लेकरू, आई लेकरू म्हणजे आईचा काळजाचा तुकडा असतो. तसं का असं नाही. मग आमदार असू द्या, मंत्री असू द्या, इट काम करून मला एक दृष्टांत सांगतो. एक पैशावाला बाळूबुवा मोठा साहेब होता, 10 बंगलं बांधलं होतं. आणि एक गवंडी इट करता करता डुकून बघत होती. त्याची बायको आली होती बंगलं बघायला, डागडागिने घातलेलं, चांगली साडी घातलेली, आणि एकच इट लावायची राहिली होती. एक इट लावायची होती आणि त्या बोळातून त्याने पाहिलं. याने काय केलं, बाईक पुढं टेबल होता, डायनिंग टेबल, जेव्हा खालं बिलं चांगलं आणलं असं नाही, तेच मोठ्याची लोक काय निम्म खालं, अर्धा गालाच पेला, अर्धा गाला बायकोच्या तोंडावर मारला. आता तिला काय खेळीच तिला गाडावली, डोक्याचे केशा बसून तर पायापर्यंत पिवळी गेली. मग ती काय बोलणार आहे नवऱ्याला? तेव्हा पाणी मारल्यानंतर अजून तिचा चेहरा सुंदर दिसू लागला. आज म्हणला जाऊन प्रयोग आपल्या बायकोचा कर. हे गौडी हा संध्याकाळी झाल्यावर ढोळल्याच माझी चाल खेळत यायचं. घरी घरी काडी पेटवायला नसायची, मिळाला पगार तिकडंच जायचा. तुम्ही जो का कुठं जाता? आनंद महाराज म्हणला पाणी आण. मला म्हटलं बायकोला पाणी आण. हा म्हणली ह्याला झालं काय? म्हणली हा आज ह्याला म्हणली काय लय चढली का काय? तुला म्हणली आज नमुना धावते काय? असं म्हणल्यानंतर महाराज आणला गालाच भाऊन त्याने काय केलं, तिच्या तोंडावर फेकला. तसा झाडा दरवाजाच्या कडेला लोटणा होता बुवा. बरोबर आहे की महाराज, असल्याला लोटणं नाही आणवतो, काय नाही आणवतं. तिने शेवटचं मंगळसूत्र ठेवलं होतं, डोक्याच्या केसापासून सगळं डागला गेले. गेलो कुठं सांगायला नको, तिकडं गेलो. मग नाही हाना होतं, काय करावं, चांगला रिटून तसं ही चालली होती लेकराला घेऊन. बाया माझा बाबड्या, माझा सोन्या, बाळ चांगले चांगले जीवा परी प्राणावणे आवडे बाळ माझे गे बाई, माझ्या जीवाचा काळजाचा तुकडा माझा बाळ. एवढ्या तो काय करणारा नव्हता बुवा, साप निर्माण केला त्याच्या गळ्यात. बहु मंडळाची फजिती. आता लय लेकरावर जीव लावती ना, आईसा कंटाळा आणि येला येणे यशोदे. अगं मी शाळेत माझ्या पोराला घेऊन चालले असताना आपोआप याने साप निर्माण केला. मी जाऊन गटरात पडले. काय माझी बॉपकट कुठं, काय माझी फॅशन कुठं. माझं लेकरू म्हणजे माझं डोळं पांढरं झालं. नवरा एकीकडं, कार्ट एकीकडं. आमच्या प्रपंचाचा खेळ खंडू झाला. यशोदे कृष्णाला सांगा,
यशोदेने सांगितलं कृष्णा बाद झालं तर तुझं. ऐकून ऐकून आईचं ऐकता घराणी यशोदे नयने आले पार कृष्णा फोडी दे टाकून जका जनार्दनी चरणी प्रेम तयावरीना. कृष्णा आजपासून शाळेत जायचं. ती शाळा कोणती होती महाराज? गोधने 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 सारावया ईश्वरा जनदियो गोधने गेला वनामध्ये महाराज गप राहिला का? 12 गाव अग्नी गिळा गिरगोवर्धन पर्वत उचलला कालिया महासर्प सगळ्यांचं महाराज त्या ठिकाणी आहे ते जागच्या जाग्यावर बसवलं. महाराज सगळं चरित्र असं गोड केलं. गाई गोपाळ सोंगडे गाई गोपाळ सोंगडे बना काय करू लागा येटी दांडू चेंडू लगोरी नाना कोरी खेळ मांडी येला ते मोनेच्या तीरी गाई गोपाळ सोंगडे बना गाई गोपाळ सोंगडे बना गाई गोपाळ खेळ झाला आहे. गोपाळांनी सांगितलं देवा आता भूक लागली खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. त्या ठिकाणी कालाच मांडला महाराज. आमच्या थोपटीवाडी ग्रामस्थांनी वाडवडिलांपासून महाराज आमच्या बाबूचे वडील आमचा मृदुंग वाजत ते बघा बसले. जरी इथं सावडी बसलं तरी मला फोन करतो अशोक बुवा अरे मी वाडीला आलो तू येतो पण परवा 4 दिवस झाले. मी काल आता गात्याचं भजन वाजवायला लावलं म्हणून कोणी बसवायचं नाही पकवत आहो शेवटपर्यंत पकवत वाजवली. आत्मा चिका प्रपंच केला पण आत्मा पकवतात राहिलाय महाराज फुकत नाही. गोरेकरांमध्ये आता झालेत वाजवणारे शिथून जर पकवत घेतलं तर येडा मारून परत खानापूरला तर आळंदीला जायचं. म्हणून महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. लेकाने महाराज 16 केला जिवंतपणे बापाने सगळं पाहिलं. तुका म्हणे एका मरणेचे सरे आणि उत्तमाची एवढे कीर्ती माझी. आज आमच्या भाऊचं गोड छायाचित्र ते आमचा 2रा भाऊ. आज आम्ही या गादीवरती उभं राहिलो. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सांगतात मायबाप आम्ही त्याजी वेळे जेव्हा ज्या आईच्या गर्भामध्ये आम्हाला जन्म मिळाला आईबाप आमचे गेले तेव्हा संकट नाही झालं. कोण लढले? निवृत्तीनाथ. आईचे संकट नामाने देवा पेटला हुताशीन आणि करे समाधान. निवृत्तीचे गुरु ज्ञानेश्वर महाराजांचे रडू लागले. आज आम्ही या गादीवरती उभे. कोणाची चरण आहेत? आमच्या भाऊंचे येणा घातलाय महाराज. त्यांनी मला बाळा घातली महाराज. 2रा आमचे गुलाबराव नानगुड्यांनी कीर्तन कसं करावं. खोटनाटं नाही करायचं लबाड नाही करायचं. अशोक बुवा
गिरी गोवर्धन उच्चारा अशी प्रमाणे पाठ करा. तुकोबरायांचे निळोबरायांची याच्यावर कीर्तन करा. पावले ग्रंथ करावे कीर्तन शेळे गुरुजी. आणि आमचे गुरु हरिनाम गुढी महाराज, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आणि पहिलवानासारखी साथ जर कुणी जास्त शेवटचं सांगतो आमचे नारायण बुवा जोडकर. तुम्हाला सांगतो दुधाने महाराज काळवांना, आणि काळवांनाला मी बघायला एवढं सांगतो 2 मिनिटात ओळखतो. आणि काळवांनाला शेवटचं 4 दिवस राहिलो मी बघायला गेलो. 4थ्या दिवशी तेव्हा महाराज बसलेत. अशोक, अरे नारायणने ससनमध्ये नोकरी केली, गोरगरिबावर दया केली. तसं या भागामध्ये तू शिकार मी पाहिले, पण तुला जो देवाने कंठ दिला अण्णाने माझ्या पाठाने हात थोपटली. मला असा कंठ जगाच्या कानामध्ये कुणाच ऐकायला नाही आला. तुला गर्व नाही, तुला कुणी काय मोजून दे, तुला जरी रागाने बोललं तरी तुला कुणाला तू बोलणार नाहीस असा समुद्रासारखी उपमा. आणि भाऊने त्यांची कृष्णाभावांची दिंडी आम्ही काढली. आमचे मुंबईवाले होते, आम्ही आमच्या भाऊच्या तोंडात आलो. आमचा अशोभ समुद्र आहे. मला काय करायचं समुद्राने कुठल्या झाडाचा पाला, पण माझ्या भावाने माझ्या गावाने कौतुक केलं. आमचे प्रभाकर बुवा असू द्या. महाराज सांगतात काया वाचा म्हणे जीव सर्वस्व उधार, बापूरक मा देवीवर विठ्ठलाचा वारी कर. अरे विठ्ठलाचा लेकरू आहे आमचं प्रभाकर बुवा. आम्हाला काय करता महाराज, पायात चाळ बांधल्यागत असं नाचात महाराज थाय 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 म्हातारं झाले तरी. आणि परमार्थ केला. बाजीराव बापा आमच्या अशोक बुवा, अरे पक्वात खाली उतारले का वर गेले हा मंत्र कानात माहीत, एवढं सोरत ज्ञान. आमचे बाजीराव आप्पा, आमच्या बुवांनी जो परमार्थ गेला. आमचे नाथाबाबा गेले दिगंबर गेलं करी. अशी गोड माणसं आमच्या गावात होऊन गेली. आणि काल्याचे कीर्तन शिवाय 60 वर्षाला 1च वर्ष माझं राहिले. आणि त्याच्याकरता सहज पोरां जरी दोन्ही काला आलं तरी पोरं माझी महिलांपासून तरुणांपर्यंत महाराज सगळी पोरं आमची. कधी म्हणणार नाही तर आमच्या तात्याला पहिले विचारा, तात्या तुम्हीच कीर्तन करा दोन्ही, जरी सत्याचा काळ असू द्या. एवढं का महाराज देवतेळी आला, गोडं घेवढं जीव झाला. एवढं प्रेम गावामध्ये असावं लागतं, लेकरांवरती करावं लागतं. कधी लेकरं आपल्याला लात मारतील का? मारणार नाही महाराज. म्हणून लेकरांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थांच्या आशीर्वादाने 60 वर्षाचा जे काळ आहे, देवाने मला जन्म दिला. मी आमच्या दादांना सांगितलं, दादा म्हणले मला, दोन्ही आमचे नाव नाही मी सांगत, सगळ्यांचंच कौतुक करतो. दादा तात्या अख्खा तुमचा कार्यक्रम मी करतो. हा पठ्ठ्या मोठा बुवा आणतो 50,000चा, मी कार्यक्रम करतो. मी म्हणलं दादा तुम्ही जरी 50,000चा बुवा आणला आणि मी स्वर्गाला जातोय तर स्वर्गातून देव मला खाली नेऊन टाकतोय. मला जरी कोणत्या चांगल्यात टाकला काय मला करायचे? मी आयुष्यात कधी असं सुख मानलंच नाही. जेणे हा जीव दिला तयाचे करील चिंतन. 60 वर्षाचा तो काळ आहे. 4थी पासून जसा जन्माला आलो, जरी शाळेत बसलो तरी जर रेकॉर्ड लागायचं, दर्शन दे धीरे भगवंता. आमचे गायकवाड गुरुजी शिकवायचे, अरे पाठीवर लिहितोय का ते कॅशिटचं गाणं ऐकतोय, तिकडे मी ऐकायचो महाराज. म्हणून महाराज सांगतात ते भगवंताचं गीत कायमचं. आणि म्हणून महाराज देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा, वही लागवा तुका म्हणे झालेली शिवा. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर नाही ना
हे विठ्ठल बघ हात लावतो ना. कुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञान